तुम्ही सायकल चोरी गेली बातमी ऐकली असेल, मोटरसायकल चोरी गेली बातमी ऐकली असेल, एखादी कार चोरी गेली बातमी ऐकली असेल, पण रेल्वे चोरी गेली बातमी ऐकली का? बोला ना. हा नाही जात ना. बरं रेल्वे चोरी का जात नाही? उत्तर लय सोपं आहे. रेल्वे चोरी का जात नाही हा झाला प्रश्न, आणि त्याचं उत्तर असं आहे, रेल्वे चोरी का जात नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पटरी सोडित नाही. बरोबर. रेल्वेनं पटरी नाही सोडली, रेल्वे चोरी जात नाही. आणि तुम्ही आम्ही साधू संतांनी सांगितलेला रस्ता नाही सोडला तर भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. स्वयंपाक करायचा बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे, आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावं याचं ज्ञान पाहिजे. कीर्तनाला सुद्धा पखवाजे चांगले पाहिजे, गायक चांगले पाहिजे, कीर्तनकार मुद्द्यावर बोलणारा पाहिजे, आणि पुढं बसणाऱ्याला रेंज पाहिजे. आंब्याला जितका मोहर लागला तितके आंबे लागत आहेत का? काय आंबे गळत आहेत? हॅलो, गळत आहेत ना. युद्धाच्या ठिकाणी तलवारीला धार लावून जरी सगळे गेले असले, विजयश्रीची माळ सगळ्याच्या गळ्यात पडती का एकाच्या? शाळेत सगळे जरी गेले असले, पास सगळे होते का एकच? क्रमांकाने एकच येतो का सगळे? फॉर्म सगळ्यांनी भरला, निवडून सगळेच येतात का एक? हे तरी बोला तुमच्यातलंच आहे. सरोजम सांद्रनीलांबदाभं जगन्निहितपाणिं मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. यौन्त प्रविश्य मम वाचं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. हा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव
कैलासेचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची अपाया माझे दंडवत घडो आणि प्रेत जडून आम्ही याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली धावा तृष्णेची हा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांच्या 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा आपल्या शेवटाबद्दलची मीमांसा करणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या श्री क्षेत्र निर्धनेश्वर कोकणगाव नगरीमध्ये आज नैमित्तिक स्वरूपाची ही कीर्तन रूपी सेवा कैलासवासी भाऊसाहेब विठोबा पाटील शिंदे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचा संपूर्ण शिंदे परिवार आपल्या वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता अतिशय भव्य आणि दिव्य गोड स्वरूपाचं त्यांनी हे केलेलं निवेदन सर्व त्यांची मुली असतील मुलं असतील नातू असतील पंतू असतील बहीण असेल सर्व शिंदे परिवार संपूर्ण नातेगोते आप्तेष्ट मंडळी सुहृद मंडळी स्वजन मंडळी आपल्या वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता अतिशय भव्य आणि दिव्य गोड स्वरूपाचं केलेलं हे निवेदन. विठ्ठला 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 विठ्ठल ज्यांनी सेवेच्या संपर्कामध्ये फोन केला आमचे आदरणीय परमार्थप्रेमी गंगाधर पाटील शिंदे त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं झालेलं हे दर्शन आणि या सेवेला आज उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत विशारद संगीत अलंकार उभ्या महाराष्ट्राचा लाडका आवाज बनवून ओळख ज्यांची आपल्या गावाला आज 1 दिवसाच्या कार्यक्रमाला लाभलेलं नेतृत्व आमचे आदरणीय गान कोकिळा म्हणून ज्यांची ओळख आहे तुम्ही फक्त यूट्यूबला नाव टाकून बघा शुभमजी महाराज बनकर एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा महाराज. एका दिवसाच्या कार्यक्रमाला ही मंडळी म्हणणं ते सोपं नाही. शुभम महाराजांची आज उपस्थिती आहे. शुभम महाराजांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. इकडून आदरणीय आमचे जीवलग मित्र संगीत विशारद संगीत अलंकार भजन गंधर्व गणेश महाराजांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. इकडून आमचे आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार वारकरी रत्न सोमनाथ महाराज आणि या सर्व संस्थेतील विद्यार्थी मंडळीकरता सुद्धा जोरात टाळी वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग महामेरू कमी कालावधीमध्ये आपल्या हाताने सर्वांना ज्यांनी वेळ लावला आमचे अर्धनदेव मृदंग मार्तंड राहुल महाराज त्यांना हे मनापासून मी धन्यवाद देतो. यूट्यूब चॅनलवाले सिस्टम तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सद्गुरू जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न. विठ्ठला 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 पुंडलिका वरदे हरी सज्जना हो जाणं हे अपरिहार्य आहे कारण लोकाचं नाव मृत्यूलोक आहे. जोपर्यंत शरीरामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत इथं आपल्याला थांबता येतं आणि महाराज म्हणले शरीरातलं आयुष्य संपलं मग गरीब असू द्या नाही तर मग श्रीमंत असू द्या माणूस असू द्या नाही तर देव असू द्या तुकोबाराय म्हणले देवादिकाला सुद्धा अवतार सोडावा लागला. येरते पामरा जीवाकी येरते पामरा जीवाकी येता उरण आले आले अवतार हे जेरते पामरा जीवाकी येरते पामरा जीवाकी येता उरण आले अवतार उरण आले अवतार येता उरण आले येरते पामरा जीवाकी येरते पामरा जीवाकी येरते पामरा जीवाकी येत नाही उरो आले अवतार देवाला सुद्धा अवतार सोडावा लागला. तुम्ही आम्ही माणसं आहेत फुलामधला सुगंध गेला तर फुलाला किंमत राहत नाही.
फुलामधला सुगंध गेला, फुलाला किंमत राहत नाही. भैमुगाच्या शेंगातला दाना गेला, टरफलाला किंमत राहत नाही. आणि माणसाच्या शरीरातलं आयुष्य गेलं, याला किंमत नाही. फुलातला सुगंध गेला, फुलाचा मुक्काम कचरा कुंडीत. भैमुगाच्या शेंगातला दाना गेला, टरफलाचा मुक्काम चुलीत. आणि शरीरातलं आयुष्य गेलं, याचा मुक्काम मसन वाट्यात. लक्ष याला ठाव स्मशानीचा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, मरण येणारच आहे. कारण मरण येणं ही प्रकृती, मरण न स्वीकारणं ही विकृती आहे. आणि मरणावर विजय मिळवणं ही आपली संस्कृती. आपुले मरण पाहिले मी डोळा. पण मरायच्या अगोदर जे आपण या लोकांमध्ये वावरतो, बऱ्याच लोकांचं आपल्या डोक्यावर कर्ज आहे. पहिलं कर्ज आपल्यावर देवाचं आहे, दुसरं कर्ज आपल्यावर संताचं आहे, तिसरं कर्ज आपल्या आईवडिलांचं आहे. म्हणून 4 गोष्टीला विसरू नका. देवाला विसरू नका 1, संताला विसरू नका 2, आईवडिलांना विसरू नका 3, आणि मृत्यू विसरू नका 4. विठ्ठला महाराज म्हणले, देवाला जर विसरले, अनमोल किमतीचं शरीर तुम्हाला आम्हाला भगवंतानी दान दिलं. कशा करता दिलं? महाराज म्हणले, केवळ हे भजना करता. देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता. देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता. देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता. देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता. देवे दिला देह, देवे दिला देह, देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता. देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता. देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता. देवे दिला देह भजना गो माता, भजना गो माता. देवे दिला देह भजना गो माता. तोया झाला फाटा बाता बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा. भजना गो माता, झाला फाटा बादिकेचा, झाला फाटा बादिकेचा, बादिकेचा, बादिकेचा. वारे वा, टाळे वाजा एकदा बेस्ट. देवे दिला देह भजना गोमाटा. जी वस्तू ज्याच्याकरता दिली ती वस्तू त्याच्याकरता वापरायची. भगवंताने शरीर दिलं भजना करता, वापर करा भजना करता. गाईचं दूध वासरा करता का मालका करता? मग वासराला पाहिजे ना, म्हणजे गाईच्या दुधाचं सार्थकत्व झालं. कारण गाय दूध देते वासरा करता, फायदा मालकाचा होतो तो विषय वेगळा आहे. गाय दूध देते वासरा करता, वासराला दूध पाजणं हे सार्थकत्व लागलं. देवाने शरीर दिलं आपल्याला भाजनाला, वापर करायचा भाजना करताच. आणि जर शरीर भाजनाला लावलं, महाराज म्हणले परमार्थाचं साध्य सापडलं. आणि शरीर भाजनाला न लावता विषय भोगात जर घातलं, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, तुम्हासी भजारे विठ्ठला, तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया, जन्म वाया. क्या बात आहे. सांगतो तुम्हाशी ती येते. जाऊ दे, माग नका बघू तुम्ही. तुम्ही पुढं बघा, तुम्ही पुढं बघा.
विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठल. हे काय राहतं, एक तर माणसं कमी येतं. तुम्ही लक्ष विचलित केलं का आम्हाला चार्जिंग राहत नाही. कारण काय राहतं, कीर्तन म्हणजे एकल्याचा खेळ नाही. कीर्तन करायचा पहिला प्राण म्हणजे मृदंग आहे, 2 नंबरचा प्राण म्हणजे गायक आहे, आणि 3 नंबरचा प्राण म्हणजे श्रोते येतो. कंठाशिवाय गायन नाही, तुपाशिवाय भोजन नाही, वेदांताशिवाय पंडित नाही, नवऱ्याशिवाय बायको नाही, आणि श्रोत्याशिवाय वक्ता नाही. त्याच्यामुळं तुम्ही येता आम्ही येतो. हा, त्याच्याने तुम्ही लक्ष द्या, ते बाकीचे येते नाही तर जाते. विठ्ठला 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 विठ्ठला. एक तर काय होतं, हे हॉलमधलं कीर्तन असलं का आम्ही काय बोलतो तुम्हाला कळत नाही, सारा गोंगाट होतो. त्याच्याने थोडं लक्ष द्या. 1 तास बरंच सेवा करायची आपल्याला. भगवंताने शरीर दिलं, भजना करता दिलं, वापर भजना करता करा, भगवंताचं कर्ज फिटलं. बाबासाहेब महाराज इंगळे कीर्तनकार होऊन गेले, बीड जिल्ह्याचं वैभव. ते म्हणले, एक माणूस छत्री घ्यायला दुकानदाराकडे गेला. म्हणले छत्री आहे का? म्हणले आहे. केवढ्याला आहे? 2000ला. लय महाग झाली. दुकानदार मला महागचा विचार करू नका, 5 वर्ष तिला बघायचं काम नाही, फक्त 2 नियम सांभाळायचे, उन्हात काढायची नाही आणि पावसात भिजवायची नाही. आता छत्री नेमकी घ्यायची कशा करता? रात्रीचा 1:30 वाजला, 4 चोरांनी एक माणूस धरला आणि रेटून हल्ला. घरी आलं आणि ते रडू लागलं. बायको म्हणली काय झालं? लय चोरांनी मारलं म्हणे. बायको म्हणले तुमच्याजवळ पिस्तूल होता, बंदूक होती, ते मला ते लपून ठेवलं म्हणे, जमलं नाही तर ते बी नेलं असतं. उपयोग आहे का? नरदेह मिळाला, पण कशा करता मिळालं याचं ज्ञान नाही. आणि याचं ज्ञान करून देणारी जात म्हणजे संताची. आईशी कळवळ्याची आणि करी लाभावी ना. अनमोल किमतीचं भगवंताने शरीर दिलं, कशा करता दिली याचं ज्ञान नाही. आणि सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा भेटतात, पण शरीर भेटणार नाही. जमीन गेली पुन्हा भेटल, एखादा प्लॉट गेला पुन्हा भेटल, मित्र गेला पुन्हा भेटल, पैसा गेला पुन्हा भेटल, बायको मेली तेव काळ आता. पण तरी सुद्धा वातावरण चांगलं असलं तर भेटन. पण तोंडातला शब्द गेला वापस येत नाही. एकदा इज्जत गेली, किती बी ठोकर माळी घातल्या लोक पुन्हा पाया पडत नाही. आणि एकदा हे शरीर गेलं पुन्हा भेटत. नरदे दुर्लभ जाना, सत्वचा गणना, त्यामध्ये दुखाया तेरा, तुम्ही आत्मा मधुसूदना. येतो न घडे या नगरा, तुकया बंधू मन भाव धारा, ओळखी नाही तरी झालं अघोरा. अघोरा 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 अघोरा. अरे वा, मृदंगाचार्य करता टाळे वाजत. लक्ष 84 न चुके परा. पुन्हा शरीर भेटणार नाही. भगवंताने शरीर दिलं, भजन करा, कर्ज फिटलं. दुसरं कर्ज आहे आपल्यावर संतांचं. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे जर नसते तर आपल्याला कोण्या रस्त्याने जायचं कळालं नसतं. संत होते म्हणून मार्ग निघाला, ते मार्गाने गेले म्हणून त्या मार्गाने पंथ चालू जाता, तेनेची पंथ चालू जाता, हो तेनेची पंथ चालू जाता, तेनेची पंथ चालू जाता, हो तेनेची पंथ चालू जाता, पडे गुळता गोटे काही न पडे गुळता गोटे काही न पडे गुळता गोटे काही. देण्याची पाठे चालू जाता, पडे गुळता गोटे काही, पडे गुळता कोठे काही, न पडे गुळता कोठे काही, कोठे काही. देण्याची पंथे चालू जातात. ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी, नामदेव महाराजांनी जो रस्ता दाखवला त्या रस्त्यावर चला. संतांनी काय प्रमाण सांगितलं? तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि भरवशेनी भेटे पांडुरंग. तुम्ही सायकल चोरी गेली बातमी ऐकली असेल, मोटरसायकल चोरी गेली बातमी ऐकली असेल,
एखादी कार चोरी गेलेली बातमी ऐकली असेल, पण रेल्वे चोरी गेलेली बातमी ऐकली का? बोला ना. हा, नाही जात ना. बरं, रेल्वे चोरी का जात नाही? उत्तर लय सोपं आहे. रेल्वे चोरी का जात नाही हा झाला प्रश्न, आणि त्याचं उत्तर असं आहे, रेल्वे चोरी का जात नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पटरी सोडित नाही. बरोबर. रेल्वेनं पटरी नाही सोडली, रेल्वे चोरी जात नाही. आणि तुम्ही आम्ही साधू संतांनी सांगितलेला रस्ता नाही सोडला तर भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटी. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, या संतांनी आपल्याला रस्ता दाखवला. आणि संता इतकी जगात तळमळ दुसरी कोणाला नाही. कायम रस्ता चुकवतो त्याला जीव म्हणायचं, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणायचं, चांगल्या रस्त्याने चालतो त्याला साधक म्हणायचं, आणि चुकलेले नीट रस्त्याला लावते त्यांना संत म्हणायचं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगत राहतो त्याला जीव म्हणायचं, सगळ्यांना जगावतो त्याला देव म्हणायचं, आणि सगळ्यांना जागवतात त्यांना आमचे संत म्हणायचं. जगदोगी जगदोगी जागो जाग बोलती, जागो जाग बोलती, जगदोगी जग जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. हो जागता जगदेव राखा काही बाबा, जागता जगदेवा राखा काही बाबा. हे अवघा क्षेत्र फाळे पूजा माझा करे, अवघा क्षेत्र पाळा पूजा वाचा काळा. हे पूजा मंत्र कार्य फळ पुष्प तोळे, पूजा पावाये फळा पुष्प तोळे. हे बहुता दिवसा फेरा आळया नगर, बहुता दिवसा फेरा आलो या नगरा. हे तुका मागे ताना नव जियाना, हे तुका मागे ताना नव जियाना. जगदोगी 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 जगदो बोलती, जागो जाग बोलती, जगदोगी जगदोगी जाग बोलती, जागो जाग बोलती. जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जागो जाग बोलती, जाग जाग बोलती, बोलती बोलती. अरे वा, शुभम महाराज की जय हो. टाळे वाजवा बेस्टला. कीर्तन म्हणलं की गायक. मी तर नेहमी सांगतो, प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे, आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. जमत नाही. प्रवास करायचा गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे, आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. जेवण करायचं दादा, जेवण बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे, आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कोण मला अक्कल पाहिजे. स्वयंपाकाला बाई कशी पाहिजे? सुगरण. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, लक्ष्मीच्या हाते, तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगा ते निरूपमा. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, आणि हाताची सुगरण बाई. सुगरण बाई थिताना केला, सुगरण बाई थितानाश केला, गुळा तो घाताला भाजी मध्ये, हातात ताकद राहते मला. कमी मसाला स्वयंपाक चांगला, त्या बाईला सुगरण पदवी येते. बाई सुगरण पाहिजे, आणि वाढणारा उदार पाहिजे. ज्याला वाढायचं का त्याला सगळ्याबद्दल समभाव पाहिजे. ज्याला वाढायचं का तो त्यागी पाहिजे. काही माणसं वाढायचं म्हणलं का चांगलं चांगलं मागत होते, तर मग ते पुन्हा वाढू पुन्हा. तसं नाही करायचं. ज्याला वाढायचं त्याला समभाव पाहिजे. ज्याला वाढायचं तो त्यागी पाहिजे, आणि ज्याला वाटायचं का त्याची वाणी जरा गोड पाहिजे. पंचपाक कोणाचं जेवण आहे, आणि खाताने जर म्हणलं खा खा, तुम्हाला घरी मिळतं का? खाऊ वाटं का? आणि तुकाराम महाराज म्हणले काय, हे माणसं अशा जातीचे. मुखी घास हाती टोला, मुखी घास हाती टोला, काय भजनार तर साधिला, काय भजनार तर साधिला, मुखी घास हाती टोला, काय भजनार तर साधिला.
घास साथीला मुकी घास हाती टोला चटणी भाकर खाऊ घाला पण तोंड आपलं कसं पाहिजे गोड पाहिजे बोलणं गोड पाहिजे मुखी अमृताची वाणी हो मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची मुखी अमृताची वाणी हो मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी देवाचे कारणी हो मुखी अमृताची वाणी हो मुखी अमृताची वाणी 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 देह देवाचे बोलणं गोड पाहिजे स्वयंपाक करायचा बाई सुगरण पाहिजे वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावं याचं ज्ञान पाहिजे कीर्तनाला सुद्धा पखवाजे चांगले पाहिजे गायक चांगले पाहिजे कीर्तनकार मुद्द्यावर बोलणारा पाहिजे आणि पुढं बसणाऱ्याला रेंज पाहिजे काल एक म्हातार माया पुढं बसलं ना असं तोंड केलं त्याचं तोंड बघितलं महाभंगच सरला कोणता घ्यावा सुधारा त्याला म्हणलं तोंड काऊन तसं केलं मला उपवास आहे म्हणलं सोडून दी पण प्रसन्न बस मला सांगा बायकोच्या अंगावर फाटकी साडी असल्यावर इज्जत कोणाची जाती गावाची कोणाची म्हणजे ऐकू येत नाही का बोलत नाही बायको नाराज असली तर अपमान नवऱ्याचा होतो आणि पांडुरंगाचा भक्त नाराज दिसला तर अपमान देवाचा होतो आम्हा गांधीजीनं ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे कपाळावर अष्टगंध बुक्का आहे त्या माणसाचा चेहरा एनी टाइम प्रसन्न पाहिजे कारण परमार्थ करून काय मिळालं आपल्या चेहऱ्यावरचा आनंद ही परमार्थाची पावती आहे विठ्ठला हे सगळं या एका जुळून यावं लागतं लावणी मृदंग आणि शेवू ब्रह्मरस आवडीने संत गेले मार्ग दाखवला त्या मार्गावर आपण चाला निश्चित परमात्मा भेटल्याशिवाय आपल्याला राहणार नाही दोन आणि तिसरी गोष्ट आईवडिलांना विसरू नका ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं लहानचं मोठं केलं हे विश्व दाखवलं चालावायला शिकवलं बोलावायला शिकवलं जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा आणि गेल्याच्या नंतर हे कार्यक्रम करणं म्हणजे दुधात साखर आहे महाराज पण आधी सेवा आणि नंतर हे कार्यक्रम शिजल्यावर जाळ घालाव का शिजण्याच्या अगोदर घालाव बोला बोला शिजण्याच्या अगोदर चोर निघून गेल्यावर जाग यावं का येण्याच्या अगोदर हा साप निघून गेल्यावर काठी घ्यावं का येण्याच्या अगोदर बोला महापूर आल्यावर गाव सोडाव का येण्याच्या अगोदर येण्याच्या अगोदर परमार्थ कधी करावं मरण येण्याच्या अगोदर मरण न येता सावधान होई मरण येण्याच्या अगोदर परमार्थ करा आणि आई वडील जाण्याच्या अगोदर त्यांची सेवा करा आणि गेल्यावर हे कार्यक्रम करणं ही तर दुधात साखर आहे बरेच लोक म्हणते हे कार्यक्रम करायची गरज काय माणूस मेला संपलं नाही वर्षातून 3 दिवस त्यांना भोजन द्यावं लागतं अक्षय तृतीयाला त्यांना भोजन द्यावं लागतं 1 पितृपंधरवाड्यात जेवण द्यावं लागतं 2 आणि आजच्या तिथीला म्हणजे वर्षाला
उद्या येणाऱ्या वर्षाला त्यांना भोजन द्यावं लागतं, कारण ही तिथी पवित्र तिथी. पुरुषाशी पर्वकाळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ, धर्माची ती वेळ अति पवित्र. वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी. स्वर्गीचे पिता जेवती, स्वर्गीचे पिता जेवती, स्वर्गीचे पिता देवती, स्वर्गीय पिता देवती, स्वर्गीचे पिता वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे देवती, स्वर्गीचे पिता देवती, वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, टाळे वाजूचा बसल्या बसल्या. वडिलाची स्वर्गीचे पितर जेवती. ज्या घरामध्ये हे कार्यक्रम घडत नाहीत, आता हे शिकलेले जे लोक आहेत सुशिक्षित, ते याला मानित नाहीत. ते म्हणते महाराज लोकांचे सांगायचे धंदे येतात, तुमचे ऐकायचे धंदे येत. पण ज्या घरात हे कार्यक्रम घडत नाही, 3 गोष्टी लिहून घ्या, त्या घरामध्ये 3 कामं घडत नाहीत. 1, धरलेलं काम यशस्वी होत नाही. त्या घरात चांगली संतती जन्माला येत नाही. आणि त्या घरात कोट्यावधी रुपये असू द्या, देव खाऊ देत नाही. मग लोक बेजार कशाने येतं? यानीच. कारण पितराची देवता कोण आहे? रक्ताची देवता पितर आहे. पण आपण त्याचा अभ्यास करीत नाहीत. घरात दुःख येण्याचे दरवाजे 2च आहेत दादा. एक वर्णशंकर कारक है आणि दुसरा दरवाजा आहे लुप्त पिंडदक क्रिया. ज्या घरात हे काम घडत नाहीत, त्या घरामध्ये धरलेलं काम यशस्वी होत नाही. लोक बेजार आहेत. कोट्यावधी रुपये, पण देव समाधान लागू देत नाही. आणि आज लोकांकडे पैसा भरपूर आहे, पण काय नाही, समाधान नाही. पहिल्यापेक्षा खायला कमी आहे का जास्त आहे? बोला, मी खाली येऊ का? पहिल्यापेक्षा जास्त. पहिल्यापेक्षा पैसे कमी आहेत का जास्त? आता इथं कोणी बी हातवर करा, माझ्याकडं मोबाईल नाही, आजचं नारळ पाकिट त्याला. महिला मंडळीत बी कोणी नाही आणि पुरुष मंडळीत बी कोणी नाही. आणि जरी कोणाकडे नसला, हातवर करू नका, मी महाराज आहे. मी नारळ पाकिट म्हणलं, पैसे म्हणलेलो नाही बरं का. पण काळ आता तसा राहिला नाही. खायला भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, कपडा भरपूर आहे. फक्त जी वस्तू नाही, त्या वस्तूचं नाव आहे समाधान. आणि समाधान भजनाशिवाय मिळू शकत. त्याने सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान. ओ सदानंद सदानंद करू हरी कथा, सदा नाम घोष. वा वा वा. करू हरी कथा, तेरे सदा चित्ता समाधान. हो तेरे सदा चित्ता समाधान. करू हरि कथा, करू हरि कथा, तेरे सदा चित्ता समाधान. तेरे सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, त्याने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो. मग बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो, इतकं आपण चांगलं कर्म करायला तर आपल्या घरामध्ये दुःख का? आई वडिलांची सेवा जर नाही घडली, पितृकर्म जर लोप पावलं, घरामध्ये दुःख नांदत. त्या घरात धरलेलं काम यशस्वी होत नाही. संतती जन्माला येते पण चांगली येत नाही. आणि ज्या घरामध्ये आई वडिलांची सेवा आहे, आलेल्या गेलेल्यांचा आदर आहे, वारकऱ्याचा सन्मान आहे, अतिथीला भोजन आहे, सर्वांचा ज्या घरामध्ये आदर केला जातो, महाराज म्हणले धरलेलं काम
यशस्वी होतं. संतती अशी जन्माला येते त्या घरामध्ये. त्या संततीकडे बघून जगाला आनंद होण्यात काय नवले, साक्षात परमात्म्याला आनंद होतो. तयाचा हरिक आपुलिया हिता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. अरे अमृताची फळे, अमृताची वेळ. गोमट्या बीजाची फळे गोमटी. विठ्ठला ज्या घरामध्ये आई वडिलाची सेवा आहे, पैसा कमी असू द्या पण त्या घरातलं समाधान देव नेत नाही. म्हणून हे कार्यक्रम घडले पाहिजे. आणि आज प्रत्येक कीर्तनकार आई जास्त सांगतो का बाप? कुठं बी गोडवा जास्त कोणाचा आहे? बाप खूप मागं ठेवला महाराज. आईपेक्षा डबल प्रेम करणारं पार्ट म्हणजे बापाचं. फक्त आपल्याला असं झालंय दिसतं त्याचं वर्णन आहे, जे दिसत नाही त्याचं वर्णन. तुमच्याकडे खाण्याकरता शिरा करतात का? थोडं बोलत चला मला. हा काय काय टाकतात ते? काजू, बदाम, मनुका, हां रवा, हां तूप, साखर, पाणी, दूध, बस का? आता इतक्या पदार्थाचा शिरा करायचा. नेमका शिरा गोड कशामुळे लागतो बोला बायला मंडळी? आणि त्याच्यातले सगळे पदार्थ वर तोंड काढून बघत आहेत. साखर बघती का? हा आणि गोड कशामुळं? आणि दिसती का? आणि गोड कशामुळं पण दिसती का? शिर्यामध्ये साखर जशी गुप्त रूपाने प्रेम करती, माणसाच्या जीवनात बाप तसा गुप्त रूपाने वास करतो. शुभम महाराज 1-1 कोटीची घर आहेत, आपण रोज बघतो. काय लोक घराचं वर्णन करतात, काय खिडकी आहे, काय दरवाजा आहे, काय लाइटिंग आहे, काय ते मधून केलेलं काय असते ते, हा झुंबर, पुन्हा ते मधून असं असते ते पीयूपी, सगळं वर्णन वरचंच बरं का. आणि सगळा बंगला उभा कशावर आहे? पायावर. आणि पाया काढ्यावर बंगला राहतो का? अहो कोट्यावधी रुपयाचा बंगला असू द्या, पाया खचला बंगला पडतो. तुमच्याजवळ संपत्ती किती याला किंमत नाही. बाप गेला ना, झिरो किंमत. किती शून्य एकत्र केल्यावर एक होतो. तुम्ही म्हणता कशाला आणलं वय दसकट असलं. किती शून्य एकत्र केल्यावर एक होतो? होत नाही. बरोबर. बरं एक काढा, त्याच्या पुढे एक शून्य द्याला किती झाली? पुन्हा एक द्याला किती झाली? पुन्हा एक द्याला किती झाले? हा 1000. पुन्हा एक द्याला 10,000. आणि एकाचा अंक पुसून टाकला. एकी दाखविले 10, एकी दाखविले 10, एकी दाखविले 10, एकी दाखविले 10. फाटा पहा पुसोनी, फाटा पहा पुसोनी, फाटा पहा पुसोनी, फाटा पहा पुसोनी, पहा पुसोनी, फाटा पहा पुसोनी. एका पुढं किती बी शून्य द्या, संख्या वाढती. पण एक पुसून टाकला किंमत राहत नाही. आपल्या जीवनात जेवढं बी आपण वैभव कमवलंय हे सगळं शून्य आहे. आणि त्याच्या पुढे एक अंक म्हणजे आपल्या जीवनातला बाप आहे. बाप गेला का पुन्हा सगळं शून्य. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिर, सावळी ग माझी आई, किती मजला प्रेम देई. विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिर. बापे महाराज आईचं कौतुक प्रत्येकाने बघा. 1674चा एक प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला. 32 मन सोन्याचं सिंहासन, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान. एक दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रायगडाच्या पायथ्याला आले. मा जिजाऊ साहेबाच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि ढसढसा रडू लागले. जिजाऊ साहेबांनी प्रश्न विचारला, राजे 32 मन सोन्याचं सिंहासन आहे, डोक्यात सोन्याचा मुकुट आहे, एवढं राज वैभव असताना तुमच्या डोळ्यात पाणी का आलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं उत्तर इतकं गोड आहे. 32 मन सोन्याचं सिंहासन आहे, डोक्यात सोन्याचा मुकुट आहे, पण एक सगळं बघण्याकरता
तुमच्या कपाळावरचं कुंकू जर शाबित असतं तर किती आनंद वाटला असता. गई हुए कभी आती नहीं लेकिन उनकी याद आती है. बाप करी जोड़ी, बाप करी जोड़ी ले कुरान से मोड़ी. वारे वा. बाप करी जोड़ी ले कुरान से मोड़ी. बाप करी जोड़ी ले कुरान से मोड़ी. बाप करी जोड़ी ले कुरान से आपली कुर्बानी बाळगोनी. आपली कुर्बानी बाळगोनी. वाह वाह शुभम जी महाराज जय हो. आपली कुर्बानी बाळगोनी. बाळगोनी बाळगोनी देखा देखी गेला मेरा ठेदार. देखा देखी गेला मेरा ठेदार. आपुली कुरवली वाळवणी. आपुली आपुली आपले कुर्बान. वा वा टाळकरी. आपले आपले कुर्बान. हे माऊली ज्ञानराजा. माऊली ज्ञानराजा. माऊली वाळवणी. आपले आपले कुर्बान बाळगोनी. बाळगोनी बाळगोनी बाळगोनी. आपली वाह वाह गुरुजी क्या बात है. जय हो टाळकरी. आपने 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 टाळे वाजवा एकदा शुभम महाराजांना. काय एकाएकी केला मिराशीचा त्यांनी कडी वागवणी. महाराज म्हणणे बाप करी जोडी लेकुराची ओढी. जोपर्यंत आई वडील जिवंत तोपर्यंत त्यांची सेवा करा. मायबापाला विसरू नका. आणि महत्त्वाचं आपल्या अभंगाचं दार मृत्यू विसरू नका. कारण आपण जरी मरणाला विसरलो मरण आपल्याला विसरलं नाही. बँकेचा हप्ता आपण विसरलो मॅनेजर नाही विसरला. घडी घडी काळ वाट याची अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजावा या बैसला मापारी. जिंदगी एक किराए का घर है.
एक ना एक दिन बदलना पड़ेगा क्षण भंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाचा काही नसले मग गळा पडे फासा पुढे भूषार तोल आहे वळसा राम 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 स्वराधे राम राम स्वराधे वा 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 राम राम वारे वा क्षणभंगूर वारे सावध तोडा माया अशा मृत्यू विसरू नका. तुकोबाराला विचारलं तुम्ही मृत्यू नाही विसरले. तुकोबारा म्हणले आम्ही जो अहोरात्र परमार्थ केला या मृत्यूवर विजय मिळवण्याकरताच केला. बरेचसे लोक तुकोबाराकडे म्हणले महाराज तुम्ही नेमका परमार्थ कशा करता केला? शरीरासाठी केला म्हणले नाही, लोकांसाठी केला म्हणले नाही, आत्म्यासाठी करायची गरज नाही. मग तुम्ही जो अहोरात्र परमार्थ केला संसारी अवस्थेत तुम्ही भजनच केलं, साधक अवस्थेत तुम्ही भजनच केलं, सिद्ध अवस्थेत तुम्ही भजनच केलं, पण नेमकं हे भजन कशा करता केलं? तुकाराम महाराज म्हणले शेवटचा दिवस शेवटचा दिवस घोडे भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस याच्यासाठी केला होता हटहास, याच्यासाठी केला होता हटहास. वारे वा याच्यासाठी केला होता हटहास, याच्यासाठी केला होता हटहास. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता हटहास, याच्यासाठी केला होता हटहास, याच्यासाठी केला होता हटहास, याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चितीने 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 पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो क्या बात आहे. तीनच माणसं आहेत महाराज पण ओरिजिनल कंपनीचा माल आहे. हा. कीर्तनाला 7 झाली पाहिजे का 7.5? 7 झाली पाहिजे. आणि आवाज यागळा, गळा यागळा, कंठ यागळा आणि नरड वेगळं. हे गोड गळा आहे महाराज आणि भजन आहे महाराज. साधना करावं लागते. संगीत है शक्ती, हर घट में बसे राम, रोगी को रागिनी सुना के रोगी को मिले आराम. भजन आहे महाराज पण त्याला छंद लागत पाहिजे. मृदंग कीर्तन भजन हे रक्तातच मुरावं लागतं महाराज. आणि मुरल्याशिवाय गोडी येते का? लोकांनी लय गायन चांगलं केलं, लोक म्हणते अहो ते मुरलेला माणूस आहे. लय चांगलं वाजवलं काय म्हणते मुरलेला माणूस आहे. लय कीर्तन चांगलं केलं मुरलेला आहे. कीर्तनाला नाही आला तो तिकडं मुरलेलाची. परमार्थ करायला शुद्ध पुण्य लागतं. कोण्या बी लोकांचं काम नाही. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. परमार्थ सोपं नाही. लाट
लाटणं मोडत पण वाकत नाही, लाटणं मोडत पण वाकत नाही, दगड शेवाळतू पण पाझरत नाही, काही माणसं मेले तरी भक्तीचा गंध नाही, याचाच अर्थ पुण्य नाही. विठ्ठला आकाशातल्या चांदण्या पांढऱ्या येतं पिवळ्या दिसतात, गायचं दूध गोड आहे कडू लागतंय. आकाशातल्या चांदण्या पांढऱ्या जर पिवळ्या दिसल्या समजायचं याला कावीळ झालाय, गोड कडू लागायलं याला ताप आलाय. ह्या बघा पिवळं पांढरं दिसतं, पांढरं पिवळं दिसतं कावीळ झाल्यावर, गोड कडू लागतं ताप आल्यावर, आणि परमार्थ कडू असतो पाप आल्यावर. तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिताड, परमार्थ करणं शुद्ध पुण्य, अनंत जन्मीचे सुकृत पदरी आणि त्याच्या मुखी हरिपाय ठावाय. विठ्ठला याच्यासाठी केला होत ना अट्टहास, याच्यासाठी केला होत अट्टहास. भजन केलं, कीर्तन केलं, अहो रात्र परमार्थ केला. तुकोबाराय म्हणले शिंक आली, जांभळी आला, खोकला आला, इतकाच वेळ वायाला गेला, नाही तर वेळ वाया घातला नाही. काय केलं? फक्त भजनच केलं. सदनाम घोष करू हरि कथा, देण सदाचे समाधान, हो समाधान समाधान समाधान. दिन रजनी हाची धरला, दिन रजनी हाची धरला, हरी गोविंदाचे पोवाड. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. अरे रात्र न कळे दिवस न केळे, अंगी खेळे दैवत. भजनच केलं. मग खालचे लोक म्हणले महाराज इतकं सांगायला तुम्ही भजन केलं, भजन केलं, भजन केलं, पण कशा करता केलं? महत्वाचा शब्द आहे, शेवटचा दिवस गोड होण्याकरता केलं. म्हणले मग शेवट गोड कशाहून झाला? आपण गेल्याच्या नंतर लय लोक मैतीला आले, शेवट गोड होतो. हे तुमच्या तोंडाचा परिणाम आहे. तुम्ही जितकं गोड बोलले तितके लोक जुटल्या जातात, कनेक्ट होतात, आपल्या सोबत राहतात. ज्याच्या डोक्यावर बर्फ आहे आणि तोंडात साखर आहे, जगात त्याला काही कमी पडत नाही. कारण समाज म्हणजे स्तुतिप्रिय झालेला आहे. कसा स्तुतिप्रिय? स्तुती परावया मुखी रुचिकर, प्रीती पात्रांचा गौरवी आदर. तुमचं तोंड जर गोड असेल, अख्खं जग तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. मग आपण गेल्याच्या नंतर लय लोक आपल्या मैतीला आले, दशक्रियेला आले, याच्यावर शेवट गोड होत नाही, ती तुमच्या वागण्याची पावती. म्हणले मग आपण गेल्याच्या नंतर गोड खायला केलं, हे लोकाची दनी फिटण्याचं काम आहे. म्हणलं मग शेवट गोड कशा? 3 वाक्य लक्ष देऊन ऐका. आपण मरायच्या टायमाला मुखात देवाचं नाम आलं पाहिजे 1, आपण मरायच्या टायमाला आपले सद्गुरू आपल्या जवळ पाहिजे 2, सद्गुरू नसले तर त्यांच्या चरणाचं तीर्थ पाहिजे 2, आणि आपण मरायच्या टायमाला साक्षात न्यायला देव आला पाहिजे 3. आणि असं जर घडलं तर म्हणायचं याजसाठी केला होता आटा. शेवट गोड होणं लय मोठं आहे. आंब्याला जितका मोहर लागला तितके आंबे लागत आहेत का? काही आंबे गळत येत? हॅलो, गळत येत ना. युद्धाच्या ठिकाणी तलवारीला धार लावून जरी सगळे गेले असले, विजयश्रीची माळ सगळ्याच्या गळ्यात पडती का एकाच्या? शाळेत सगळे जरी गेले असले, पास सगळे होतेत का एकच? क्रमांकाने एकच येतो का सगळे? फॉर्म सगळ्यांनी भरला, निवडून सगळेच येतात का एक? हे तरी बोला तुमच्यातलंच आहे. परमार्थ करायला सगळे लागले, उद्धार सगळ्याचाच होतो का एखाद्याचाच होतो? एखाद्याचाच होतो. अहो देवाकडे जाणाऱ्याची संख्या भरपूर आहे. कीर्तन वाढले, भजन वाढले, परमार्थ लय वाढला महाराज. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले? पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले? पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे
सगळं वाढ मारा. परमार्थाची लांबी रुंदी वाढायली, खोली कमी व्हायली. देवाकडे जाणारे सगळे आहेत, पण देवाच्या दारात सगळे जात नाहीत. आणि देवाकडे जाणारे भरपूर आहेत, फक्त देवा करता जाणारे कमी आहेत. विठ्ठला सगळ्याचा शेवट गोड होत नाही. आवश्यक तो शेवट ये रवावी की खटपट, चालू जाणे वाट आयसा विराळा एखादा. कायची सुरुवात झाली गोड, शेवट झाला कडू. कायचा शेवट झाला गोड, सुरुवात झाली कडू. कायची सुरुवात झाली कडू, शेवट बी झाला कडू. कायची सुरुवात बी गोड, शेवट बी गोड. 4 दृष्टांत सांगतो जे विठ्ठल करतो. आपला टाइम संपला. सुरुवात गोड, शेवट कडू. राजा जड भरत कथा ऐकून येत आपण. ज्या भरतामुळे या देशाला नाव काय पडलं, भारत. म्हणजे देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग त्याची याला संसाराला लात मारली. आणि भजन करण्याकरता राजा जड भरत वनात गेला. सर्वस्व सांडून वना गेला. तिथं भजन करू लागला. पण भजन करता करता त्या हरणाचं काय लागलं, ध्यान लागलं ना. मोह लागला. माणसाला कुठं कधी कसं कोणाचं ध्यान लागल सांगता येत. आणि कधी माणूस परमार्थातून बाजूला फेकले जाईल सांगता येत. हरणाचं ध्यान लागलं. आता मग ज्याचं ध्यान लागलं डोळ्यासमोर तेच कसं होईल, कसं होईल. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. याच्यात मरणाचं कसं होईल विसर पडला. आणि जे नव्हतं व्हायला पाहिजे ते जड भरत राजा हरणी गर्भा गेला. आणि घाला तो घातला वासनेने. म्हणजे सुरुवात केली गोड, पण शेवट झाला कडू. आता दुसरा दृष्टांत. सुरुवात इतकी कडू केली, पण काय शेवट गोड झाला. कोण, वाल्या कोळी. किती माणसं मारली गणतीच नाही. ब्रह्महत्या राशी पातके अपार. सुरुवात झाली कडू, पण काय शेवट गोड झाला. प्रभू रामचंद्रासारखा राजा नाही, प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही, प्रभू रामचंद्रासारखा शत्रू नाही, प्रभू रामचंद्रासारखा बंधू नाही, प्रभू रामचंद्रासारखा पती नाही, प्रभू रामचंद्रासारखा राजा नाही. पण एवढ्या मोठ्या राजाला सुद्धा जसं ऋषीनं लिहिलं तसं वागावा. बोलीला वाल्मिक आणि वरतुनी दावीन. केले रामायण, केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधे, केले रामायण रामाने. हो कोणी आधी किरीती वाढली गहने, अनेक वाढली गहने. कोणी आधी किरीती वाढली गहने, पुण्याचे कीर्ती वाढले गहना. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. हो हो हो. केले रामायण. सुरुवात कडू, शेवट गोड. आता एक राजा धृतराष्ट्र, 100 मुलाचा बाप. किती, 100. गांधारीचा पती. मुलं होते 100. आणि काय ते साधा माणूस नव्हता. हस्तिनापूरचा राजा होता. कोण, दुर्योधन. 100 मुलं, गांधारीचा पती. सुरुवात बी कडू झाली आणि शेवट तर इतका कडू झाला. दोघं नवरा बायको ज्या जंगलात गेले, ज्या अरण्यात गेले, त्या जंगलाला अरण्याला आग लागली आणि होरपळून दोघांचा मृत्यू झाला. ना पाणी पाजायला कोणी, ना अंत्यही दिला कोणी, ना मैतीला कोणी. राजा धृतराष्ट्राची कथा ही 2-4 एकरवाल्याची कथा नाही. आपल्याजवळ आहेच काय. सुरुवात बी कडू. पहिल्याने म्हणले 5 गावं द्या, किती जमणार नाही म्हणले. तिथून जी सुरुवात कडू झाली तर शेवट इतका कडू झाला सांगण्यासारखा नाही झाला. सुरुवात बी कडू आणि शेवट बी कडू. पण काय तुकोबरायला भाग्य लाभलं. सुरुवात बी गोड आणि शेवट बी गोड. काय जीवन गोड झालं. शेतकऱ्याचा दृष्टांत दिला. पिकली असेंदे कडू पण गेले. हिरवेपणा गेला, पिवळेपणा आला, कठीणपणा गेला, मृदूपणा आला, कडूपणा गेला, गोडपणा आला. आणि गोडपणा कशामुळं आला. महाराज म्हणले आमचा शेवटच गोड झाला. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड. कारण याच्याकरता आम्ही एवढं केलं, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. आणि शेवट गोड झाल्यामुळं आता चिंता राहिली नाही. विठोबा रखुमाई.
हरी जय जय